ओके. पुनश्च सर्वांचं स्वागत. आज आपण भेटलेलो आहोत समृद्धीच्या ऊर्जा स्वीकारण्यासाठी आणि त्या कशा स्वीकारायच्या हे जाणून घेण्यासाठी आणि त्याची आवश्यकता काय आहे ते समजून घेण्यासाठी. तर सर्व नवीन मेंबर्सचं, जुने जे माझ्याशी जोडले गेलेले आहेत त्या सगळ्यांचं, मागच्या वर्षी अक्षय तृतीयेला उपस्थित होते आणि आत्ता पण ते आठवणीत ठेवून उपस्थित झालेले त्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. ओके, चला तर आज आपण आपल्या विषयाला सुरू करूया. आज आपण बोलणार आहे फक्त आणि फक्त प्रॉस्पेरिटी बद्दल. तर ही प्रॉस्पेरिटी काय असते हे आपण पाहणार आहे. बरोबर आहे? तर तुम्ही सर्वजण कुठून ना कुठून तरी माझ्याशी जोडले गेलेले आहात. तुम्हाला समृद्धी हवी आहे. पण मला फक्त प्रत्येकाकडनं एकच आज मेसेज हवाय चॅट बॉक्समध्ये, की तुम्ही माझ्याशी कोणत्या उद्देशानं जोडलं गेलेले आहात. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवंय? ठीक आहे? मी समृद्धीची डेफिनेशन सांगतेय. तोपर्यंत फक्त तुम्ही टाइप करायचंय, की तुम्ही माझ्याशी जोडले गेलेले आहात, तर तुमचा उद्देश काय आहे? ठीक आहे? तोपर्यंत तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाइप करायचंय. मी तुम्हाला तोपर्यंत समृद्धी म्हणजे काय सांगतेय. मग त्यातलं जर काय काहीतरी अजून राहिलं असेल, तर तेही टाइप करा. ऑल्वेज वेलकम. ओके? तर खरं पाहता आपल्याला समृद्धी ही सगळ्याची हवी असते. आपल्याला आयुष्यामध्ये काही कमी पडलेलं नको असतं, कारण मग आपल्याला दुःख होतं, माझ्याजवळ हे नाहीये, ते नाहीये, बरोबर आहे? तर आपल्याला चांगलं आरोग्य हवं असतं, प्रेमळ नाती हवी असतात, घरात आनंद हवा असतो, भरपूर अन्न-पाण्याने भरपूर आपलं स्वयंपाकघर असं भरलेलं पाहिजे असं वाटत असतं. मानसिक शांतता हवी असते प्रत्येकाला. हे सगळं हवं असतं. मग म्हणजे संपूर्ण जीवनामध्ये आपल्याला भरभराट हवी असते. मग ह्यालाच काय म्हणतात समृद्धी. तुमचं आयुष्य परिपूर्ण असणं म्हणजे तुमचे आयुष्य आयुष्य समृद्ध आहे, असा त्याचा अर्थ. आपल्या मनाला कायम हवं असतं, माझं आरोग्य कायम चांगलं असावं, माझ्या घरात सगळे आनंदी असावेत, हेल्दी असावेत, हसत-खेळत असावेत. नाती तुमची सगळ्यांबरोबर मजबूत असावीत, प्रेमळ असावीत आणि घरात कधीही संपत्तीपासून आपल्या स्वयंपाकघरापर्यंत अन्नधान्याची कशाचीच कमतरता आपल्याला नको असते. बरोबर आहे? तर आता तुम्ही माझ्याशी कोणत्या उद्देशासाठी जोडला गेलेला आहात, ते फक्त मला चॅट बॉक्समध्ये हवं आहे. ओके. आलं. हॅपी लाईफ, मनी, ओके. ग्रोथ ऑल सेक्टर्स. ठीक आहे. मस्त. हॅपी, मानसिक शांतता, समाधान, आनंद. व्हेरी गुड. प्रॉस्पेरिटी अँड ग्रोथ, मानसिक शांतता, समृद्धी, आनंद. माझे कुटुंब व्यवस्थित आणि आनंदित राहावे. खूपच छान. मनी, पीस अँड हॅपी रिलेशनशिप. ओके. सगळंच हवंय तरी पण छान आहे. अजून कोण राहिलंय? चला 43 मेंबर्स आहेत. मला सगळ्यांकडनं हवंय. मी रेकॉर्डिंग चालू केलंय का? ओके. तर ओके. म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित अगदी मानसिक शांतता हवी आहे, ग्रोथ हवी आहे, सगळं हवंय. ओके. हां. थँक यू. सगळ्यांनी मेसेज टाकल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद. तर आता बघा, आता आता सुरुवात होते, की नक्की हे सगळं आपल्या आयुष्यात येणार कसं? आणि आपण इथे का आलो? बरोबर आहे? तुम्हाला मानसिक शांतता हवी आहे, मनी हवाय, सगळं हवंय, मान्य आहे. पण आपल्या आयुष्यामध्ये हे का नाहीये, हे आपण कधीच बघत नाही. बरोबर आहे? आपण कधीच बघत नाही. आपण कायम अडकलेलो असतो. तर आपण कशात अडकलोय मी तुम्हाला दाखवते. आता बघा मी स्क्रीन शेअर करतीये. तुम्हाला खूप आवडेल समजून घेण्यासाठी, की आपण चुकतोय कुठं आणि आपण काय केलं पाहिजे आणि आपल्या आयुष्यात का नाहीये समृद्धी, हे तुम्हाला जाणून घ्यायला मनस्वी आवडेल. तर हे सगळं आपल्या आयुष्यात कायम चालू असतं. कायम. आणि हे सगळंच निघून जाण्यासाठी आपण आज माझ्या समोर आलेले आहात. कारण प्रत्येकाला आनंदानं जगायचंय, प्रत्येकाला छान जगायचंय, प्रत्येकाला टेन्शनलेस जगायचंय, स्ट्रेस नकोय आणि सुखी समाधानी आपण आपल्या कुटुंबासोबत छान राहता यावं अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. पण कधीतरी आपल्या आतल्या मनाला जरा विचारून पहा. आपल्या आतमध्ये विचारायचं आता ह्याच्यापुढे, की
कमी आहे असा विचार मी कायम करतो का? माझ्याकडे पैसे आहेत, पण ते मला पुरतील का असा प्रश्न माझ्या मनात येतो का? पैसे कमवणं खूप कठीण आहे असं मला वाटतं का? हे प्रश्न मनाला विचारा. पैसा वाईट आहे असा कधी आपण विचार केलाय का? श्रीमंती मला नकोय, श्रीमंत लोक खूप लोभी असतात, असं कधी आपण विचार करतो का? हे विचार करा. हे खूप महत्वाचं आहे ह्या गोष्टी. कारण तुम्ही माझ्याशी जोडले गेलेले आहात, तर तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही शक्तिपाताला बसणार आहात, त्यावेळेला आपले काही माइंडसेट असतात, की जे माइंडसेट आपल्या आयुष्यामध्ये स्पीड ब्रेकर म्हणून उभे असतात. तर ह्यातला कोणता आपला माइंडसेट आहे, हे आपण चेक करायचंय. कारण हे सगळे माइंडसेट धुवून काढण्यासाठी आपण शुक्रवारी भेटणार आहोत. तर पैसे म्हणजे टेन्शन. काही लोक असा विचार करतात, पैसे म्हणजे खूप फ्रीडम, एन्जॉय करा, फुल टू एन्जॉय. तर हे सगळं काय ठरवतो, म्हणजे तुमचे इमोशन्स ठरवतात, की पैसा तुमच्याकडे कसा येईल. आता तुम्ही जर स्ट्रेसचाच विचार करून कायम पैशाला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला, तर पैसा तुम्हाला कायम स्ट्रेसच देणार आहे. तो येणारच नाही लवकर. कारण आपण फ्रिक्वेन्सी तशी निर्माण करतो. मग समृद्धी शक्तिपात काय करतो? तर समृद्धी शक्तिपात आपल्या जीवनात समृद्धी आणि ऊर्जा आणायचं काम, जागृत करायचं काम समृद्धी शक्तिपात करतो. आता बघा, आपण सगळ्या ह्या ह्याच्यातनं जातो. बरेच लोक इथं असे असतील, त्यांनी हात वर करायचा लगेच मी बोलल्यानंतर, की ते शेवटच्या स्टेपपर्यंत जातात कंप्लीशनच्या आणि मग मग त्यांचा आन्सर असं येतं दुसऱ्या दिवशी, "नाही रे, 99% बरोबर होतं, 1% नशीब कमी पडलं." असे किती जण आहेत? असे मला फक्त हात दाखवा, मला कळतं. ओके, मस्त. प्रामाणिकपणाने ज्यांनी हात वर केलेत त्यांना थँक यू. तर असे बऱ्याच वेळेला आपलं होतं, आपण पोहोचतो त्या पायरीपर्यंत आणि शेवटची पायरी असते ती हुकते. आणि मग आपण म्हणतो, "माझे स्टार्स मला साथ दिली नाही, माझ्या नशिबानं साथ दिली नाही आणि माझे ग्रहच उलटे चाललेत." हे आपलं बोलणं असतं. बरोबर आहे? तर हे बदलण्यासाठी आपण हा शक्तिपात घेतो. हे आपल्या आयुष्यातलं जे चक्र आहे, ह्याला ब्रेक करण्याचं काम काय करतं? हा शक्तिपात करतो. आणि आणि हे मी तुम्हाला असंच सांगत नाहीये. मागच्या वर्षी जे स्टुडंट माझ्याकडे होते, त्यांचं काही नसेल. मी असं म्हणत नाही ते लगेच करोडपती झाले. नाही. मी तुम्हाला खोटी अपेक्षा कुठलीच नाही दाखवणार. ते लगेच करोडपती नाही झाले. पण त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्पीड ब्रेकर होते, ते बाजूला झाले. काही महिला अशा होत्या, की ज्यांना मार्ग दिसत नव्हते, की आम्ही काय करावं? आम्ही घरात स्टक झालोय. आम्हाला काही रस्ता दिसत नाहीये. आम्ही इतके हुशार आहोत. आम्हाला काय करायचं काय सुचत नाहीये. त्यांना ते मार्ग दिसले, त्यांनी ते करायला सुरुवात केली. हा त्यांच्या आयुष्यात त्या अक्षय तृतीयेपासून जे 3 शक्तिपात पुढे घेतात त्याचा त्यांना फायदा झाला. काही जणींच्या पर्स कायम भरलेल्या राहायला लागल्या. ज्यांच्या पर्स रिकाम्या होत होत्या, त्यांच्या पर्स भरलेल्या राहायला लागल्या. मी हे मनाचं नाही सांगत आहे. माझी चक्क इथे एक मैत्रीण आहे. ती येऊन मला सांगितली, "अश्विनी, शक्तिपात घेतल्यापासून एकही दिवस माझ्या म्हणजे आमच्या घरात कधी कॅश थांबत नव्हती. तर म्हणजे तिजोरीत मला कॅश दिसायला लागली." हे तिचं सेंटन्स आहे. म्हणजेच मला फक्त एवढंच सांगायचंय, की शक्तिपाताचा इतका फायदा तुम्हाला होतो. पण तो कधी होणार? जर तुमचा ट्रस्ट असेल तर. तुम्ही तितक्याच ट्रस्टनं ती ऊर्जा एक्सेप्ट केली पाहिजे, स्वीकारली पाहिजे. आणि जे मी तुम्हाला शुक्रवारी जे काही मी नवीन आज पण मी तुम्हाला तुम्ही जर शेवटपर्यंत सेशनमध्ये राहिला, तर ह्याच्यात पण तुम्हाला खूप सारे क्लू आहेत मध्ये-मध्ये, की जे तुम्हाला सांगणार आहेत, की तुम्ही आयुष्यामध्ये समृद्धी अट्रॅक्ट करू शकता. ते जर उपाय तुम्ही केले तर. म्हणून वही, पेन पण घेऊन बसा. काही छोटे-छोटे उपाय पण आहेत मध्ये-मध्ये. पण ते जे उपाय तुम्ही करता, शक्तिपात घेता, त्याच्यातून तुम्हाला तुमचे मार्ग लगेच ओपन होतात आणि तुम्हाला तुमचा मार्ग पुढे जे काय तुम्हाला मिळवायचं ते स्पष्ट दिसतं. हा अनुभव आहे. ओके? तर चला पुढे जाऊया. पुढची स्लाईड पाहूया. म्हणजे आपल्या आयुष्यातली जी 1% जी गोष्ट आपल्याला मिळणार असते, ती आपल्याला तो जो स्टार असतो 1% चा, तो ह्या समृद्धी शक्तिपाताने ओपन होतो. व तुम्हाला जे काही
ह्याच्यामध्ये बरेच सारे विधी सांगितले जातात, की ज्या विधींमुळे तुम्ही तुमची एनर्जीचा फ्लो वाढवू शकता. तुम्ही तुमची एनर्जी हाय लेव्हलला, हाय फ्रिक्वेन्सीला ठेवू शकता, की जेणेकरून पैसे किंवा हे ब्रह्मांड तुम्हाला सगळ्या बाजूने काय देईल? सगळ्या बाजूने तुम्हाला समृद्धी देईल, ऐश्वर्य देईल, परमसुख देईल. काही जणांचं असं असतं, की त्यांना वर्षभर रेकी करणं, एंजल करणं शक्य होत नाही, कारण ते खूप बिझी असतात. तर हा त्यांच्यासाठी मोकळा झालेला एक सोपा मार्ग आहे, की तुम्ही फक्त अक्षय तृतीया, दसरा आणि धनत्रयोदशीला अ, आमच्या मास्टर्सच्या समोर बसायचंय, ग्रँड मास्टरच्या समोर आणि तुम्ही त्या ऊर्जा मोठ्या मनानं स्वीकारायच्या आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचे. हा एक सोपा मार्ग सांगितलेला आहे. तर समृद्धी म्हणजे काय नाही काय आहे? तर समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाहीये. तुम्हाला मनःशांती हवी आहे, तुम्हाला आरोग्य हवंय, तुम्हाला नाती आणि आनंदही हवाय. आणि पूर्णपणे एक पवित्र असा अबंडन्स तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवाय. जर का कुणाला स्लाईड दिसत नसेल, तर त्यांनी मोबाईल आडवा ठेवा, तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ओके? परत हा जो शक्तिपात आपण समृद्धी शक्तिपात करणार आहे, हा असं कुणीही म्हणायचं नाही, की माझ्या आयुष्यामध्ये ही काही जादू होणार आहे का? मॅडम काय जादू करणार आहेत का? नाही. मी फक्त तुमची एनर्जी आणि त्या युनिव्हर्सची एनर्जी तुम्हाला अलाइन करून देणार आहे. त्या युनिव्हर्सला रिक्वेस्ट करणार आहे, की हा एक पवित्र आत्मा आहे आणि त्याची ऊर्जा आणि तुझी ऊर्जा आता जोडली गेलेली आहे आणि या व्यक्तीच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स आता हळू-हळू कमी होत जाऊ देत. ही रिक्वेस्ट आम्ही सिम्बॉल्सचा वापर करून युनिव्हर्सला करतो. ह्याला शक्तिपात म्हणतात. आता ह्या सेशनमध्ये मग तुम्हाला काय मिळेल? ह्या सेशनमध्ये तुम्हाला गाईडेड मेडिटेशन मिळेल, एनर्जी ॲक्टिव्हेट होतील तुमच्या सर्व, रेकीचं हीलिंग तुम्हाला मिळणार आहे. कारण हीलिंग ऑलरेडी तुम्ही माझ्या समोर असल्यामुळे तुम्हाला ही पूर्ण हीलिंग मिळणार आहे आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आम्ही काही पॅटर्न सांगणार आहे. त्या पॅटर्ननं जर तुम्ही गेला, तर तुम्हाला तुमचं सबकॉन्शियस माइंड स्ट्रॉंग करून मनी एनर्जी अट्रॅक्ट करायला, हेल्थ एनर्जी अट्रॅक्ट करायला काय होणार आहे? तुम्हाला त्याच्या सपोर्ट मिळणार आहे, फुल सपोर्ट. कारण आपण म्हणतो ना, माझे आई-वडील हे माझी सपोर्ट सिस्टम आहे. तसं तुम्हाला हे युनिव्हर्स तुम्हाला सपोर्ट देणार आहे. मग ही ऊर्जा कशी काम करते बघा हं. ही ऊर्जा काम करत असताना हो, हां. आता ज्यावेळेला तुम्ही एखादी एनर्जी तुम्ही ज्यावेळेला तुम्ही लहानपणापासून ज्याच्यातून आला, तुमच्या धारणा, तुमचं काय जे मनात चालू असते ती गोष्ट, ते काय करतं तुमची लो एनर्जी फ्रिक्वेन्सी क्रिएट करतं. मग ज्यावेळेला तुम्ही शक्तिपाताच्या प्रोसेसमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही स्वतःमध्ये खूप सारे चेंजेस करता आणि तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी बदलता. एक लक्षात घ्या सर्वांनी, की आपण म्हणजे एक रेडिओ आहोत आणि ही जी फ्रिक्वेन्सी असते, जी रेडिओची फ्रिक्वेन्सी असते, तशीच आपलीही फ्रिक्वेन्सी आहे. आपण आपली फ्रिक्वेन्सी बदलली, की आपण श्रीमंत होतो. मनानेही, आरोग्यानेही आणि नात्यांमध्येही. पण ती फ्रिक्वेन्सी बदलण्याची ताकद आपल्यात नसते. आणि ही जी फ्रिक्वेन्सी असते, ही जुळवून देण्याचं काम शक्तिपात करतो. आणि ही फ्रिक्वेन्सी आता प्रत्येकानं मनात विचार करायचा, की आपण कोणत्या फ्रिक्वेन्सीला आहोत? आपल्याकडे हे सगळे घटक आहेत का? की ह्यातलं काही कमी आहे? आपण ह्या फ्रिक्वेन्सीला आहोत, आहोत. आपल्या मनात भीती, राग हे कायम आहे का? आपण पैशाबद्दल शंका घेतो का? डाउट्स घेतो का? निगेटिव्हिटी आहे का आपल्याकडे? आपण दुसऱ्याला धन्यवाद म्हणताना आपल्याला लाज वाटते का? किंवा आपल्याला कमीपणा वाटतो का? अरे, मी थँक का म्हणू ह्याला? असं असं कधी मनात भावना येते का? पॉझिटिव्हिटी किती आहे आपल्यामध्ये? हे प्रत्येकानं अभ्यास करायचा आहे आणि हेच तुम्हाला मदत करेल, की तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीला आहात आणि आपल्याला जायचंय कुठे? इकडे हाय फ्रिक्वेन्सीला आणि आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ आणायची अबंडन्स आणायचंय. आलं लक्षात? तर तुम्हाला मजा सांगते, की देवानं आपल्याला किती साऱ्या छान-छान गोष्टी दिल्यात हं. आपल्या किचनमध्ये खूप साऱ्या गोष्टी देवानं अशा दिलेल्या आहेत, की आपण त्याचा उपयोग करून ह्या समृद्धीला अट्रॅक्ट करू शकतो, पण आपल्याला हे माहीत नाहीये. मग
ही जी प्रोसिजर आहे, ही आपण कधी करणार आहे? आपण शुक्रवारी किंवा शनिवारी करणार आहे, की जेणेकरून आपल्याला अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरातलं धनधान्याची बढती हो. कारण अक्षय म्हणजे काय? वाढत जाणं. आपल्याला कमी नकोय, आपल्याला वाढवायचंय. तर या प्रकारे घरातला पैसा, घरातलं आपलं किचनमधलं सगळं धान्य सगळं कायम वाढत राहावं म्हणून आपण काय करणार आहे, अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी आपण ही सगळी प्रिपरेशन करून ठेवणार आहे, जी मी तुम्हाला त्या दिवशी करायला सांगणार आहे. तर अशा अशा या काही-काही प्रिपरेशन असतात, ह्या त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत शुक्रवार, शनिवार. आता त्यातलं एक महत्त्वाचं तुम्हाला माहिती असणारं सांगते. आपलं किचन म्हणजे खरोखर खूप सुंदर आहे. समृद्धी, आरोग्य सगळं काही आपल्याला देणार आहे. तर हे जे किचन आहे, तर ह्याच्यामध्ये एक घटक असतो हा दालचिनी. ही जी दालचिनीची पावडर आहे, तुम्हाला ह्याचं मॅजिक माहिती आहे का बघा? बऱ्याच जणांना माहीत असेल, काही जणांना माहीत नसेल. तर ही जी दालचिनीची पावडर आहे, ही समृद्धी अट्रॅक्ट करण्यासाठी खूप महत्त्वाची असते. दालचिनी ही समृद्धी अट्रॅक्ट करण्यासाठी महत्त्वाची असते. तुम्ही कधीतरी नेटवर गेलात तर तुम्ही फोटो पाहिला असेल, काय ₹1 ची नोट दालचिनीच्या सॉरी कुठलीही नोट घेऊन ती दालचिनीला गुंडाळलेली असते. कुठेतरी फोटो बघितला असेल. तर दालचिनीची पावडर जर तुम्ही रोज दरवाजाजवळ जर स्प्रिंकल केली, तर ती पैसा अट्रॅक्ट करायला, लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करायला मदत करते. दालचिनीचा एक छोटा तुकडा जरी तुम्ही पर्समध्ये ठेवला, तरी तो काय करतो? तुमच्याकडे समृद्धी अट्रॅक्ट करण्याची मदत करतो. पाण्यात उकळून सगळ्या घरात दालचिनीचा सुगंध पसरवतो. तेही खूप चांगलं काम करतं. म्हणजे आणि मनात एकच भावना ठेवायची ज्यावेळेला तुम्ही ती दालचिनी जवळ ठेवाल, की मनी माझ्याकडे अट्रॅक्ट होतंय, पैसा माझ्याकडे अट्रॅक्ट होतोय. आलं लक्षात? ही एक टिप आहे तुम्हाला दिलेली. असे खूप सारे घटक आहेत, की जे तुम्हाला शुक्रवारी सांगण्यात येणार आहेत, की तुम्हाला ते ते करून ठेवायचे. कारण सगळेच घटक आपल्याला ह्या एवढ्या छोट्याशा सेशनमध्ये सांगून होणार नाही. तर आपल्याला फूड आणि पाणी चार्ज कसं करायचं समृद्धी अट्रॅक्ट करण्यासाठी, तेही आपण पाहणार आहोत. एक लक्षात घ्या, आपण ज्यावेळेला आपला जो माठ असतो, पाण्याचा जो जार असतो, त्याच्याजवळ जर तुम्ही रोज संध्याकाळी दिवा लावून ठेवत असाल, तर तो खूप सुंदर काम करतो. त्याचा इफेक्ट खूप छान आहे. शनिवारी किंवा मंगळवारी तुम्ही जर तुमच्या उंबऱ्याच्या मध्ये मातीच्या पंतीमध्ये भीमसेन कापूर आणि लवंग जर जाळत असाल, तर तेही समृद्धी अट्रॅक्ट करण्यासाठी आणि तुमच्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी मदत करतं. तर तुम्हाला त्या आपण आपण ह्या सेशनमध्ये हे शिकणार आहे, की कसं अट्रॅक्ट करायचं हे आणि हे जे तुम्ही प्रयोग करताय मी जे तुम्हाला आत्ता सांगितलेत, हे प्रयोग करता आपण ती मनी एनर्जी फील कशी करायची, व्हिज्युअलाइज कशी करायची, हे आपल्याला शिकायचंय. आणि हे अक्षय तृतीयेला करून आपल्या आयुष्यामध्ये त्याची काय वाढवायची आहे? त्याची एनर्जी वाढवायची. हेल्थची एनर्जी, मनीची एनर्जी, आनंदी लाईफची एनर्जी आपण अक्षय करणार आहोत, वाढवणार आहोत. म्हणून अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तातला मुहूर्त महत्वाचा असतो. तुम्हाला असे 2-3 ग्रिड मिळतील, की जे ग्रिड तुम्हाला घरात समोर तुम्ही कुठं जिथं तुम्हाला शक्य असेल तिथे तुम्हाला लावायचेत. प्रिंट काढून आणि त्या ग्रिडला तुम्हाला येता-जाता ते जे वर्ड्स त्याच्यावरचे असतील हे बघत राहायचंय. आता हे चक्रांचा ग्रिड आहे, पण असे ग्रिड तुम्हाला मनीचे मिळतील. आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला काही एक एक सोपी पद्धत मेथड श्वासाची सांगितली जाईल. जसं मूलाधार चक्रापासून श्वास घेतला, की आपल्याला स्थिरता येते. पैसा आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट होतो. अशा जे छोटे-छोटे क्लूज असतात, हे तुम्हाला तिथे मिळतील. हे जे ग्रिड असतं, हे तुम्ही प्रिंट आउट काढून समोर लावलं, तर तुम्हाला खूप सारे घरामध्ये बदल पाहायला मिळतात. मग हे कोणी करायचं? समृद्धी शक्तिपात कोण घेऊ शकतो? तर समृद्धी शक्तिपात सगळेजण घेऊ शकतात. स्टुडंट घेऊ शकतात, मोठी माणसं घेऊ शकतात, प्रत्येक जण घेऊ शकतो. फायनान्शियल ज्याचे प्रॉब्लेम्स चालू आहेत, ती व्यक्ती घेऊ शकते. मनामध्ये ज्याच्या भीती आहे, फिअर आहे, सारखं मनामध्ये भीती वाटते, मी आजारी पडेन का? माझ्याकडे पैसा कमी पडेल का? ह्या सगळे लोकांनी हा समृद्धी शक्तिपात घेतल्यास त्यांना चांगला फायदा होतो. मग तुम्हाला ह्या सगळ्या शक्तिपाताचा काय अनुभव येईल? शक्तिपात पूर्ण झाल्यावर तुम्हाला रिलॅक्स वाटेल, तुम्हाला हलकं वाटायला लागेल, तुमच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो वाढेल आणि तुमचं आतमधलं इनर क्लॅरिटी
तुम्हाला येईल, की मला काय हवंय. तुम्हाला समोर युनिव्हर्स दाखवून देतो. जर तुम्ही मी सांगितलेले नियम पाळले, तर तुम्हाला समोर युनिव्हर्स दाखवून देतो, की "हे बघ हा रस्ता आहे. ह्याच्यावर चाल. तुझ्याकडे समृद्धी ऑटोमॅटिक येईल." मग ह्या एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करायच्या असतील, तर आपल्याला समृद्धी शक्तिपात खूप सुंदर अनुभव देतो. सगळ्या पैसा भरपूर येईल, समृद्धी आयुष्यामध्ये कायम राहील. त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या क्रिस्टलची माहिती दिली जाते. जसं हा पायराईट आहे, तर हा पायराईट हा क्रिस्टल पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी वापरला जातो. हा बऱ्याच जणांना इथे माहीत असेल. काय ज्यांना माहीत नाही, त्यांनी माहिती करून घ्या. तर पायराईट हा पैसा अट्रॅक्ट करतो. कधी-कधी तो समोर ठेवल्यावर आपल्याला चांगला रिझल्ट देतो. कधी-कधी झाडाच्या स्वरूपात घेतल्यानंतर चांगला रिझल्ट देतो. तर असं तुम्ही त्याचा कोणत्याही प्रकारे उपयोग करू शकता. ग्रीन अॅव्हेंचर हा सुद्धा पैसा अट्रॅक्ट करतो. असे वेगवेगळे क्रिस्टल्स आहेत, की जे तुम्ही वापरलं तर तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी तुमच्या घरामध्ये यायला मदत होते. फक्त हे क्रिस्टल वापरताना काही काळजी घ्यावी लागते ती महत्वाची असते. या शक्तिपातामध्ये मी तुम्हाला 2 प्रिंट आउट पाठवणार आहे. त्या प्रिंट आउटचे तुम्हाला काय काढायचे आहेत, प्रिंट काढायच्या आहेत आणि त्या प्रिंटचे तुम्हाला कार्ड बनवायचे आहेत. आता मी ते कार्ड तुम्हाला नंतर दाखवेल. तर हे हे असं एक हे असतं आणि ह्याच्या मागच्या बाजूला 6 सिम्बॉल्स असतात. हा आहे मिडा स्टार. हा मिडा स्टार जे कोणी इथं रेकीचे साधक असतील त्यांनी लक्षात ठेवायचं, हा मिडा स्टार तुम्ही ज्यावेळेला तुमचा समृद्धी शक्तिपात होईल, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःसाठी स्वतः ड्रॉ करून वापरू शकता. तुम्ही कशावरही ड्रॉ करू शकता. पण जे कोणी रेकीचे साधक नाहीयेत, त्यांनी हा ड्रॉ करायचा नाहीये. त्यांना त्याचा इफेक्ट येणार नाही, कारण त्यांनी रेकी शिकलेली नाहीये. तर पण त्यांनी काय करू शकतात, हे कार्ड जे मी तुम्हाला जी प्रोसिजर शिकवणार आहे, त्या प्रोसिजरनं तुम्ही ज्यावेळेला समोर मांडून ठेवलेले असतात अक्षय तृतीये दिवशी, त्या दिवशी ते चार्ज झालेले असतात. ते चार्ज झालेले कार्ड तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये गिफ्ट करू शकता. तुम्ही ते ₹100-200 ला विकू शकता. तुम्ही तुमच्या ज्यांचा कुणाचा तुमच्यावर विश्वास असेल, त्यांना तुम्ही हे कार्ड बिनधास्त देऊ शकता. असे तितके प्रिंट काढून तुम्ही त्या दिवशी अक्षय तृतीये दिवशी सकाळी तुम्ही हे सगळं समोर ठेवायचंय. मी या सगळ्या प्रिंट आउट ग्रुपवर पाठवणार आहे. म्हणजे ज्यावेळेला जो समृद्धी शक्तिपाताचा तुम्ही जे कोणी ॲडमिशन घ्याल, त्या ग्रुपवर हे सगळं येईल. मग तुम्ही ती प्रिंट आउट काढून, लॅमिनेट करून तुम्ही ते नंतर शक्तिपाता दिवशी समोर ठेवायचं आहे. आणि हे सिम्बॉल्स जे कोणी रेकी साधक आहेत त्यांचे ऑटोमॅटिकली अट्यून होणार आहेत. म्हणजे ते स्वतः वापरू शकतात ती ऊर्जा. आता ही असते समृद्धी पोटली. ही जी पोटली असते, तर ह्याच्यामध्ये बरेच घटक असतात. जसं मी तुम्हाला एक दालचिनी सांगितलं, तसे अनेक प्रकारचे घटक ह्याच्यामध्ये येतात. तर ही समृद्धी पोटली तुम्हाला जर का तुम्ही व्यावसायिक असाल किंवा तुमच्या घरामध्ये भरपूर लक्ष्मी आहे, पण ती टिकली पाहिजे असं तुमची इच्छा आहे. त्या लोकांनी ही समृद्धी पोटली विकत घेऊन तुम्ही ती तुमच्या घरामध्ये लॉकरमध्ये ठेवू शकता. कारण ही पोटली प्रॉस्पेरिटीसाठी खूप उत्तम काम करते. ह्याच्यामध्ये वेगवेगळे घटक असतात आणि ती तुमच्या घरामध्ये मनी एनर्जी कायम टिकवून ठेवायला मदत करते. ओके. ही आहे समृद्धी पोटली. तर ही ह्याच्यामध्ये बरेच घटक असतात आणि हे तुम्हाला कायम समृद्ध ठेवण्यासाठी मदत करतात. ही आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही मॅडमना फोन करू शकता ज्याला हवी असेल ते आणि शक्यतो असं असं करा, की लवकर फोन कराल, की अक्षय तृतीयेपर्यंत जर तुम्हाला आली, तर तुम्ही चार्ज करू शकाल आणि जर का मॅडमकडूनच घ्यायची असेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचणार नसेल, तर तुम्हाला मॅडमच देतील चार्ज करून. तर हे आहे समृद्धी शक्तिपाताचं गणित. तर एक लक्षात घ्या, हे 3 शक्तिपात असतात. आता आपण तुम्हाला मी तुम्हाला जी फीस सांगितलेली आहे 1001 तर ती कशाची आहे हे मी सांगते म्हणजे तुमच्या प्रत्येकाचं क्लिअर होईल. तर अक्षय तृतीयेचा हा जो शक्तिपात असतो, हा तुमच्या आयुष्यामध्ये कधीही न संपणारी समृद्धीसाठी आलेला असतो. बरोबर आहे? परत एक शक्तिपात येतो दसऱ्याचा. कारण आपण काय म्हणतो 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त. दसऱ्याचा मुहूर्त जो आहे, तोही आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घेऊन येतो. आपल्या मनाला स्ट्रॉंग करतो, ऑराला स्ट्रॉंग करतो. हा शक्तिपात तुम्हाला नकारात्मकतेवर मात करण्याची ताकद देतो. तुम्हाला पूर्ण सकारात्मक होण्याची ताकद देतो. आयुष्यामध्ये कायम यश तुमच्या पाठीशी राहावं, ही ताकद तुम्हाला दसऱ्याचा शक्तिपात देतो. प्रत्येक शक्तिपाताची
इफेक्ट जे आहेत ते त्या दिवसाचे तेवढेच इम्पोर्टंट असतात. आणि धनत्रयोदशी ज्या दिवशी आपण आपल्या लक्ष्मी मातेची पूजा करतो, घरामध्ये सुंदर वातावरण असतं, तिचं मनापासून स्वागत करतो. हा जो शक्तिपात असतो, हा तुमच्याकडे पूर्णपणे समृद्धी, लक्ष्मीची ऊर्जा तुमच्यावर कायम असावी, तिची कृपा तुमच्यावर कायम असावी, ह्यासाठी हा धनत्रयोदशीचा शक्तिपात असतो. अशा प्रकारे हे तिन्ही शक्तिपात तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करतात. म्हणून हे जे आम्ही दिलेलं असतं, मी एका शक्तिपाताचे पैसे लावत नाही, तर तुमचे हे 3 शक्तिपात मिळून तुम्हाला ते 1001 पे करायचे असतात. कारण एकच शक्तिपात घेऊन तुम्हाला फायदा नाही होणार. म्हणून तुम्ही वर्षभरातले 3 शक्तिपात तुम्ही कंटिन्यू घेऊन तुम्हाला ह्या सगळ्या ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये मिळू शकतात आणि थोड्या-थोड्या दिवसाचा गॅप असल्यामुळं म्हणजे 3 महिने, 3 महिने, 3 महिने असा गॅप राहत असल्यामुळं तुमच्या आभामंडलामध्ये त्या ऊर्जा कायम मूव्ह होत राहतात आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी काय होतात? कमी होतात. असा असतो हा शक्तिपात आणि ह्या शक्तिपातामुळे तुम्ही खूप साऱ्या एनर्जीज तुमच्याकडे अट्रॅक्ट करू शकता. तर हे जे तुम्हाला फी सांगितलेली गेलेली आहे 1001 तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 शक्तिपात देण्यात येणार आहेत आणि हे शक्तिपात शक्यतो त्या दिवशी सकाळी 6 ते 6:30 च्या दरम्यान असतात. तर त्यामुळं तुम्हाला ज्यांना कोणाला काही शंका असतील, त्यांनी आता मी माईक सुरू करते, तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी तुमच्या शंका तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे? याच्यामध्ये बरेच सारे जे तुम्ही तमालपत्राचा वापर करा, परत दालचिनीचा वापर कराल त्या दिवशी. जे मी आत्ता दालचिनीचं सांगितलं ते जे दालचिनीचं आहे त्याचा यूज करा, त्याचा उपयोग करा. आजपासून सुरू करा. दालचिनीची पावडर आणून ठेवा. तशीही अक्षय तृतीया जवळ येतीये. उद्यापासून त्याचे व्हायब्रेशन्स सुरू होतात. तर तुम्ही काय करायचंय, की ती दालचिनीची पावडर करून आणा आणि तो उपाय करून बघा. ठीक आहे? चला मी सगळ्यांचे माईक ओपन करेल, तर तुम्ही हँड रेज कराल आणि ज्यांना बोलायचंय ते सांगाल. हँड रेज केला की मी तुम्हाला अनम्यूट करेल. तुमच्या काहीही शंका असू देत, तुम्ही विचारू शकता. कारण आपल्याला सगळ्या बाबतीत समृद्धी आपल्याला हवी आहे. हां, अजय सर बोला. बोला अजय सर. अनम्यूट कराल सर. हा मॅडम. हां, बोला सर. मी ऐकलंच नाही का व्हिडिओ वगैरे आजचा सेक्शन. ओके. तुम्हाला तर भेटेल रेकॉर्डिंग ना मिळेल सर. मला नंतर? मी त्याच ग्रुपवर रेकॉर्डिंग टाकेल. आता टाकेल ओके, तेच बघा आता रेकॉर्ड. बघा. हं. तेच. मॅडम आम्हाला पैसे भरावे लागतील ना सर्वांनाच? हो, हो. सगळ्यांना आहे. कारण हे बघा समृद्धी आयुष्यात अशीच नाही मिळत. म्हणून तुम्हाला सगळ्यांना फी ही भरावीच लागेल समृद्धी शक्तिपथाची. त्याला ठीक आहे ना, काय पर्याय हरकत नाही. नाही. ओके. ओके. थँक यू सर. ओके, थँक्यू. हां, सिद्धाली मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅम दालचिनीच्या आमच्याकडे पानं आहेत. मग पानं वापरली चालतील काय? फक्त दालचिनी असते त्याची पावडर नाही करावी लागेल? दालचिनीची पानं का तमालपत्राची पानं? तमालपत्राची पान. तेच नाही, तमालपत्राची पान. हां, तमालपत्राची पानं जर असतील ना, तर ती पूर्ण आहेत का बघा, छान आहेत का बघा आणि हो. छोटी-छोटी हो. पानं घ्यायची आणि त्याच्यावर तुमच्या अफर्मेशन्स लिहायच्या. आता त्याची तुम्ही पावडर केली रेकीचं चालेल. साधक आहे तर तुम्हाला तर सोपं जाईल, तर त्यावर अफर्मेशन्स लिहा. तुम्हाला किती रक्कम वर्षभरात हवी आहे, ते पण ॲड कराल. तुम्हाला मंथली तुम्हाला इन्कम किती पाहिजे, ते पण ॲड कराल आणि हे सगळं ॲड करून तुम्हाला काय करायचंय, 1 मिनिट अजय सर तुमचा माईक केला, म्यूट केला. तर तुम्हाला काय करायचंय, ती पानं ठेवायची आहेत त्या दिवशी अक्षय तृतीये दिवशी, शक्तिपाता दिवशी आणि नंतर ती काय करायची 1-2 दिवस ठेवायची आणि नंतर त्याची राख करून ती युनिव्हर्समध्ये फुकून टाकायची. काही जण तशीच पण ठेवतात देव्हाऱ्यात. आणखी एक मी नंतर तांदळाची एक प्रोसिजर सांगणार आहे शुक्रवारी. त्याप्रमाणे पण तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये हे करून ठेवाल, सोय तसं भरून ठेवाल, तर त्याचा खूप सारा फायदा होतो. ठीक आहे? हां, अनिता मॅडम बोला.
मी ज्या ज्या क्ल्यूज सांगितलेत ना ते लिहून ठेवाल सगळेजण, नाहीतर मग नंतर विसरून जाल. मॅडम मला बोला हे ना. विचारायचं होतं हा, की बोला. आपण जो शक्तिपात घेतात तर सगळेच म्हणतात की नाही का याच्यातनं आपल्याला काहीतरी मिळतं, पण खरंच मिळतं का मॅडम? कारण कोणी पण आशेने करतं प्रत्येक गोष्ट. तर हो हो म्हणजे मॅडम. मला असं विचारायचं होतं की हा बोला ना, म्हणजे विचारा. याच्यामध्ये खूप प्रॅक्टिस आहे का? प्रॅक्टिस आहे का याच्यामध्ये खूप? म्हणजे मला नाही कळलं, प्रॅक्टिस म्हणजे कसलं प्रॅक्टिस? म्हणजे आता मी रेकी मास्टरचा कोर्स झालाय माझा, तर त्याच्यामध्ये जसं आपल्याला नाही का सगळी प्रॅक्टिस करायला लागते 90 दिवसांची वगैरे, तर याच्यामध्ये पण असं काय डेली प्रॅक्टिस आहे का? नाही नाही, याच्यात काही नाहीये मॅडम. याच्यात फक्त मी तुम्हाला 2 दिवस जे महत्वाच्या काही गोष्टी सांगणार आहे, त्या जर तुम्ही फक्त लक्षात ठेवल्या आणि तुम्ही जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला, आता तुम्ही तर रेकी झालेले आहात, तर तुम्हाला सबकॉन्शियस माइंडशी कसं बोलायचं हे चांगलं माहिती असेल. तर हो त्यावेळेला हो. तुम्ही जर पूर्ण पॉझिटिव्ह राहिलात, कधीही घरामध्ये चुकीचं सेंटेन्स बोललं नाही, तर तुमच्या एनर्जी ऑटोमॅटिकली ॲक्टिव्हेट राहतात, कारण तुम्ही शक्तिपात घेतलेला राहतो. तुम्हाला गरज लागत नाही स्पेशल काही प्रॅक्टिस करायची. अच्छा. मग त्याच्यात 101% आपल्याला हा समृद्धी शक्तिपाताचा इफेक्ट येऊ शकतो. हो, हो. म्हणजे आता हो. माझा थोडा आर्थिक प्रॉब्लेम आहे ना. तर ओके, माझी आर्थिक विवंचना किंवा मला माझं स्वतःचं काहीतरी चालू करायचंय, की पैसे येण्यासाठी, पैसे ओके. मिळवण्यासाठी, हां, व्यवसाय किंवा काही का. तर ओके. मी खूप प्रयत्न करते, पण मला त्या प्रयत्नांना यश नाही येत. तर त्याच्यासाठी मला मग हा शक्तिपात घ्यायची इच्छा आहे. पण असं नाही का प्रत्येक जण एक नाही का असं मग बोलत असतात ना. म्हणून मी म्हटलं की खरंच होतं का? आता आता एक सांगा मला मॅडम, मी तुम्हाला प्रश्न विचारते, की तुम्ही रेकी मास्टर आहात. मग मला माझा हिशोब असा आहे, आता माझे स्टुडंट पण आहेत इथे. बरेच जण आहेत. आता रेकी लेव्हल 3 पर्यंत झालेले स्टुडंट पण आहेत. पण तुम्हाला जर मी त्यातल्या एकाला जरी बोलायला सांगितलं ना, तरी ते सांगतील की त्यांच्या लाईफमध्ये किती चेंजेस झालेत. मग तुम्ही ना अनिता मॅडम, तुम्ही तुमचा इनर स्टडी करा, की कुठं चुकतंय. ओके. आलं का लक्षात? तुम्ही शक्तिपात घ्या. कारण तुम्ही जितक्या पॉझिटिव्ह राहाल ना, आता कसं तुम्ही सांगितलं, की माझे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट कुठेतरी आहे. हो, आलं? आणि मग आपण ज्यावेळेला हो. झोपतो, त्यावेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड तेच रिपीट करत राहतं. अच्छा. हां. तर म्हणून आपण पहिल्यांदा ट्रेनिंग द्यायचं आपल्या सबकॉन्शियस माइंडला आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये ड्रास्टिक चेंजेस होतील. तुम्ही तर रेकी ओके. मास्टर आहे, इझिली होतील. हो, तेच ना मॅडम. म्हणजे नाही का म्हणजे पैसे नसताना पण ते रेकी मास्टरचा कोर्स केला. म्हणजे मला आहे तसा इफेक्ट पण जाणवतो त्यांच्या ऊर्जांचा. म्हणजे जी काही व्याधी असते किंवा काय त्याला मी केलं तर येतं हे. पण हे जे समृद्धी शक्तिपात आहे ना, तर हं. ते मला करायची इच्छा आहे. म्हणजे पैसे नसताना पण मी कोणाकडनं तरी घेऊन करायची इच्छा आहे. पण त्याचे ओके. 100% म्हणजे आपल्याला अनुभव येतो हेच विचारायचं होतं. हां, नाही अनुभव येतो. अनुभव येतो. बघू थांबा ना, माझ्याकडे कोण मागच्या वर्षी असलेलं इथं कोण असेल, तर तुम्हाला सांगतील, की काय बदल होतात. मी तुम्हाला तेच सांगितलं ना, मी तुम्हाला हे 100% सांगत नाही, की तुम्ही आत्ता तुमच्याकडे ₹1 नाही आणि तुम्ही लगेच करोडपती व्हाल. नाही. प्रॉब्लेम्स हे आपल्या कर्माला चिटकून पण असतात. सो ते हळू-हळू हील होतील. आलं का लक्षात? पण ओके मार्क मॅडम. 100% ओके, ओपन होतील. ओके. ओके. आणि ते जे तुम्ही बोलता, की तुम्ही जे ते काही कार्ड वगैरे देणार आहे. आता मी माझ्या मुलीकडे आणि मी आता माझ्या घरी जाणार आहे शनिवारी. तर मग ते लॅमिनेशन वगैरे करायला नाही जमलं तर चालेल का? हां, तात्पुरतं लॅमिनेशन करू नका. पहिला त्या दिवशी अक्षय तृतीये दिवशी समोर ठेवाल, ते फुल चार्ज होतात. आणि ओके. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करा, त्याला लॅमिनेट करून आणाल आणि परत मी त्या दिवशी सांगणार आहे प्रोसिजर अक्षय तृतीये दिवशी, की ते परत रिचार्ज कसे करायचे. मग ओके. त्याप्रमाणे तुम्ही करून घ्याल ओके. परत एकदा, ज्यावेळेला लॅमिनेट करून परत आणाल त्यावेळेला. ओके मॅडम. ओके. चालेल. ओ थँक यू. ओके, ओके. थँक यू मॅडम. हां, अविनाश सर बोला. हॅलो, थँक यू मॅडम. हां, नमस्कार सर. नमस्कार.
अक्षय तृतीया, धनत्रयोदशी आणि हे हे योगाला त्यावेळी आपण जे काही मागतो ते मिळतं असं तुमचं हे आहे, अपर्नेशन मिळतं, सगळं हे मिळतं. इतर वेळी त्याचा योग नसतो का, असं म्हणजे म्हणायचं मला असं आहे का? म्हणजे वर्षात तो योग येतो त्यावेळी योग ऑन होतो का, म्हणजे हा एखादी गोष्टी म्हणजे ऍक्टिव्हिटी होते का, किंवा ती लागू होते का, असं तुमचं म्हणणं आहे असेल तर ती बरोबर आहे. ते सत्याला असते का काय, म्हणजे हा इतर वेळी सगळे दिवस एक दरवेळी सारखेच का आहेत? होत नाही, बरोबर आहे ना. तर हा आपल्या हिंदू ह्याच्याप्रमाणे किंवा कुठल्याही धर्मामध्ये, मी असं म्हणत नाही की तुम्ही हिंदूंचाच धरा, प्रत्येक धर्मामध्ये बघा काही काही दिवस असतात ते स्पेशल पकडलेले असतात आणि त्या दिवशी ब्रह्मांड तुमच्याशी त्या दिवसभरातल्या ज्या एनर्जीज असतात त्या खूप वेगळ्या असतात. जसं बघा आपण अक्षय तृतीया म्हटलं की अक्षय तृतीयेला पूर्ण ब्रह्मांडाची एनर्जी आणि पूर्ण वातावरणाची एनर्जी ही खूप स्ट्रॉंग असते. ती तुमच्याशी अलाइन करून दिली जाते. मग म्हणून ते आपले काही दिवस आहेत अक्षय तृतीया, दसरा असंच तर पाडव्याला पण स्पेशल मानतात. कारण पाडव्याचा दिवसही पूर्णपणे शुभ मुहूर्त असतो. आता मी काय ॲस्ट्रोलॉजीमध्ये मला माहीत नाही, पण तुमच्यापैकी कोणी असेल तर तुम्हाला माहीत असेल. तुम्हाला शुभ मुहूर्त काळ, शुभ काळ हे दिलेलं असतं. तुम्हालाही माहीत असेल सर मे बी. तर ते जे दिवस असतात ते त्यासाठी स्पेशल असतात. म्हणून हा शक्तिपात पण त्याच दिवशी स्पेशली केला जातो. कारण तुम्हाला खूप एनर्जी मिळते त्या दिवशी युनिव्हर्सकडून. हा हा. म्हणजे तो स्पेशल जसं बघा दिवस कारण महाशिवरात्र पण आपण म्हणतो ना, महाशिवरात्री दिवशी रात्री महादेव येतात आणि आपल्या सर्व दुःखांचा नाश करतात, घेऊन जातात. तो दिवस तसा आपल्यासाठी स्पेशल आहे. तसेच हेही दिवसांमध्ये ते जे आपली जी वृद्धी असते ती खूप चांगली होती. बरीच चांगली कामं त्या दिवशी झालेली असतात. पूर्वीपासून आपण रामायण, महाभारत ऐकतो, वाचतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा त्या दिवशी खूप शुभ कामं झालेली आहेत. अक्षय तृतीया असा सण म्हणजे कशावर डिपेंड झाला? अक्षय तृतीया म्हणजे आला कसा, म्हणजे त्याला तो मुहूर्तच आता कसा? हां, ते मला माहीत नाही. ते काय मी एवढा डीप स्टडी नाही केलेला आहे. कारण मी फक्त तुम्हाला ह्याच्यासाठी दिलेलं आहे, की बाबा मला फक्त माहिती आहे, की ह्या दिवसाला ऊर्जा वृद्धी होते. तुम्हाला वाटलं तर मी पुराणातलं काढून विचारून करून तुम्हाला सांगेल शुक्रवारी. पुराणांची पानं हा. उलटून बघेल. पण आत्ता नाही मला माहिती. अच्छा अच्छा. ठीक आहे ओके, ठीक ओके. आहे. ठीक आहे. ओके, धन्यवाद धन्यवाद मॅम. ओके. थँक्यू. थँक यू. सुवर्णा मॅडम. नमस्ते मॅम. हां, नमस्ते मॅडम. मी काय म्हणते, मी ना रेखी ग्रँड मास्टर केले, पण आता जस्ट केलेले आहे. तर मी पण हा शक्तिपात घेतला तर चालेल? हो, हो. उलटं तुम्ही शक्तिपात पण घेऊ शकता आणि हे सिम्बॉल्स जे सांगितले जातील ना, हे तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्याला शक्तिपात द्याल, त्यात तुम्ही वापरू पण शकता. ओके. ह्याचा क्लास वेगळा असतो का समृद्धी शक्तिपाताचा? ॲक्चुअली समृद्धी शक्तिपात हा मणिरेखीच्या अंडर येतो. म्हणजे पैशाच्या संदर्भातल्या ज्या ऊर्जा असतात ना, त्याच्या हा हा. अंडर हा क्लास येतो, जो समृद्धी शक्तिपात आहे हा. पण रेकी ग्रँड मास्टर हा शक्तिपात देऊ शकतो विद्यार्थ्यांना. ओके. तुम्ही रेकी ग्रँड मास्टर आहात म्हणून सांगितलं तुम्हाला. नाही, मणिरेखी ग्रँड मास्टर. तुम्ही मणिरेकी ग्रँड मास्टर आहे का रेकी ग्रँड मणिरेखी मास्टर आहे? मणिरेकी. मणिरेखी ग्रँड मास्टर. हां. तुम्ही घेऊ पण शकता आणि दुसऱ्यांना देऊ पण शकता. ठीक आहे? ओके. म्हणजे कसं अजून माझी प्रॅक्टिस नाही झाली, म्हणून म्हटलं की आता जस्ट माझा क्लास पूर्ण झालाय आणि ही ऍड बघितली ना, तर म्हटलं घेऊ शकते का असं हो, शक्तिपात. हो. घ्या, घ्या. घ्या. शक्तिपात घ्या. बिनधास्त घ्या. उलटं आपल्या समृद्धीसाठी चांगलंच आहे ना. आणि चालेल तर ना असं म्हणजे असं बोलतात ना एकाच. हो हो. पण हे म्हणजे तेच विचारायचं होतं की म्हणजे जे आता वेगळा असतो का असं विचारायचं होतं हां, हां. नाही, नाही. तुम्ही घेऊ की शकता. त्याच्या. ओके. तुमचा आवाज तुटतोय अहो मॅडम. आता येतंय बरोबर? ऍक्च्युली हां, माझी आता इथे येतोय. रेंज नाही बोला. हां, वाटत. बोला. नाही म्हणजे मला विचारायचं होतं की म्हणजे मी आता मनी रेखीचं ग्रँड केलंय ना, आणि जस्ट क्लास माझा पूर्ण झालाय, तर ते मी हा शक्तिपात घेऊ शकते का? आणि ह्याचा वेगळाच हे असतं का, क्लासेस वेगळे असतात का ह्याचे?
कारण ह्याच्यामध्ये मला असं आम्हाला कोणी शिकवलं नव्हतं की ह्याचं समृद्धी आपण शक्तिपात घेऊ शकतो वेगळे असं. हा, नाही नाही, तुम्ही घेऊ शकता मॅडम. मणिरेखी ग्रँड मास्टर जो झालेला आहे तो समृद्धी शक्तिपात दुसऱ्यांचे सुद्धा घेऊ शकतो. ओके. हा, तुम्ही रेकी ग्रँड म्हणजे मास्टर तसं ते किंवा शिकवलं होतं. मणिरेकी ग्रँड मास्टर झाला की नाही, की तुम्हाला ही ताकद तुमच्या हातामध्ये येते की तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस काढू शकता. तुम्ही दुसऱ्यांचे मनीचे प्रॉब्लेम किंवा त्यांना हेल्प करू शकता त्यांच्या कामांमध्ये. ओके ओके. हा, थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. हा, वर्षा मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅम मला फक्त डिटेल्स हवेत कोर्स बद्दल आणि आपण जेव्हा समृद्धी शक्तिपात घेणार आहोत तर त्याची एनर्जी टिकून राहण्यासाठी 7 चक्र वगैरे असं काही करायचंय का मेडिटेशन? नाही नाही, काही नाही करायला लागत. नाही तुम्ही ना? ऑलरेडी तुम्हाला रेकी येते का? हो, मी रेकी शिकलीये आणि मी करते सुद्धा. पण म्हटलं हा की मग, एक शक्तिपात घेऊन बघूया. हा तुम्ही आणि 7 चक्र मी रोजच करते. मग 7 गरजच चक्र नाहीये ना मेडिटेशन मी तुम्हाला. मग रोजच तुम्ही करते. रोज करता तर तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरजच नाहीये. हा ना? हा, चालेल चालेल. त्याच्याबद्दलच विचारायचं होतं आणि मग फक्त आता फीची डिटेल्स मला फक्त ग्रुपवर टाका तेवढी हो शेअर. हो, सगळे डिटेल्स येतील तुम्हाला. जे काही हवे ते सगळे डिटेल्स तुम्हाला ग्रुपवर मिळतील. ठीक आहे. आणि मॅम म्हणजे तुम्ही वर्षातनं हे तिन्ही जे अक्षय तृतीय धनत्रयोदशी वेळेस देणार तर त्याची फी वेगळी असेल की ही ऍट अ टाइम एकच नाही असेल? नाही, 3 ह्याची मिळून एक फी. आत्ताची जी ही फी आहे ना 1001, ह्याच्यामध्येच तुमचे 3 शक्तिपात इन्क्लूड आहेत. ओके. आणि मॅम अजून एक तुम्ही सकाळीच देणार आहेत हो, त्या दिवशी मॅडम सकाळीच शक्तिपात असेल. कारण ना मग आणि रात्रीचा देऊन काही उपयोग नाही ना हो. नाही 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 सकाळी मला फक्त एकच विचारायचं होतं सकाळी तुम्ही 6 वाजता दिली तर बेटर राहील कारण की मी वर्किंग वुमन आहे मग मला 7 वाजताच घर सोडायचं असतं. ठीक आहे. 15 ते साधारण तुम्हाला त्या दिवशी अक्षय तृतीयेला अर्धा तास लागेल. पण त्या दिवशी तुम्ही आवरूनच बसाल. शक्तिपात झाल्या तुम्ही जाल तुमच्या ड्युटीला. हो ठीक आहे. चालेल त्या दिवशी तर संडेच आहे पण ओके, चालेल चालेल, ठीक आहे. ओके. ओके मॅम थँक्यू. हा, थँक्यू थँक्यू. हा, अजून कोणाचा प्रश्न आहे का? हा, सुनीता मॅडम बोलाल. हा, 1 मिनिट. विद्या मॅडम. सुनीता मॅडम बोला. मागच्या वर्षी शक्तिपात घेतलेलं कोण आहे ह्याच्यामध्ये? जरा हँड रेज कराल. म्हणजे नाही, आम्ही जे नाही. कोणी नवीन आहेत ना त्यांना जरा असा कॉन्फिडन्स येईल ना, की अरे शक्तिपात काम करतो. त्यांच्या मनात शंका नाही राहणार. असं कोण असेल मागच्या वर्षीचं इथं प्रेझेंट? जसं मगाशी सुनीता मॅडम बोलल्या मगाशी, की हो मॅडम फरक पडतो म्हणून. सुनीता ह्या त्या गेल्या वाटतं. त्या गेल्या वाटतं. सुनीता मॅडम आहात का तुम्ही? वर्षा मॅडमचं हां, तुम्ही बोला सुनीता मॅडम. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत, थोडेसे मला ओपन केले तर चालतील. तुम्ही दाखवलं तर तुमचा चेहरा मला बरं वाटेल. खूप जणांचे कॅमेरे बंद आहेत. संध्या मॅडम, हे मागच्या वर्षी तुम्ही नव्हता ना? नाही नव्हते मॅम, मी मागच्या वर्षी नव्हते. ओके. मागच्या वर्षी शक्तिपात घेतलेलं जर कोणी असेल तर बोलाल. पहिल्यांदाच मॅडम बोलल्या त्या. ओके, ठीक आहे. हां, सुनीता मॅडम बोला. तुमचा काय प्रश्न आहे? हा, येतो आवाज? आवाज हां, येतो? येतोय. बोला. हा, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी काय काय साहित्य लागणार? मी आत्ता व्हिडिओ लावला, मला लिंक लागत नव्हती आणि हां, मी आता आले कोल्हापूरला इकडे. ओके. हम्म. एक काम हा. करा मॅडम, तुम्ही आता थोड्या वेळानं हा व्हिडिओ परत एकदा बघा. त्या दिवशी साहित्य काहीच हा. लागणार नाहीये, पण जे काही मी तुम्हाला शुक्रवारी प्रिंट आउट सांगेल, ते प्रिंट आउट आणि तो एक चेक मी तुम्हाला देते. त्या चेकचा प्रिंट हा. आउट आणावी लागते तुम्हाला. मग समजा तुम्ही हो का? तुमचा आणि तुमच्या मुलाचा किंवा असा लिहिणार असाल, तर मग 2 प्रिंट आउट काढून आणायच्या. आणि चेक. छोट्या काढून आणायच्या, की ज्या तुम्हाला ठेवता येतील तुमच्या पाउच ह्याच्यामध्ये. परत काही गोष्टी मी पर्समध्ये ठेवायच्या सांगणार आहे. मग त्याच्या फक्त प्रिंट आउट काढून लॅमिनेट करून आणणं. ते काय खूप वेळचं काम नसतं.
हा मग ते उद्या देणार का तुम्ही प्रिंट नाही, आउट वगैरे? आपला शुक्रवार शनिवार 2 दिवस क्लास आहे, कारण अक्षय तृतीयेच्या ऊर्जांची सुरुवातच ते 2 दिवसात होते ना. हा हा मग कारण एक मी दिवस ते पहिल्या दिवशी आम्ही खेळ काय करतो, तुमचे ब्लॉकेजेस काढतो. पहिल्या दिवशी हा तुमचे हा ब्लॉकेजेस काढले जातात शुक्रवारी. शनिवारी हा तुम्हाला फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन दिलं जातं, की तुमचे जे काही हम्म, ऑरामध्ये ब्लॉकेजेस असतील ते सगळे निघून जातात आणि मग तुम्हाला हम्म. अक्षय तृतीय दिवशी शक्तिपात दिला जातो. हो का? हां. पण मला ना हे गडिंग्लज मध्ये मला जायचंय, तर पण वेळेवर एसटी नसते. हॅलो, ते ठीक आहे. वेळेवर मी बघते तुमच्याशी बोलते नंतर क्लासमध्ये. चालेल चालेल चालेल. ओके. ओके. हां, विद्या मॅडम बोला. हॅलो. हां, हां बोला मॅडम. नमस्कार मॅडम. मी काय म्हणते, मी लेवल 1 आणि 2 घेतलेला, 3चा नाही केलेलं. मग मी हा शक्तिपात घेतला चालेल का? हो, हो. कोणीही घेऊ शकतं. रेकी झालेलेच घेऊ शकतात असं नाही. तुम्ही कोणीही घेऊ शकता. असा कोणीही गैरसमज करून घेऊ नका, की तुम्ही शक्तिपात घेऊ शकत नाही. कुणीही हा शक्तिपात घेऊ शकतं. रेकीचे जे साधक आहेत ते फक्त सिम्बॉल्स वापरू शकतात म्हणून मी त्यांना सांगितलं. पण हा शक्तिपात सगळ्यांसाठी आहे. मुलं सुद्धा बसू शकतात कारण त्यांच्या आयुष्यामध्ये जर करियर करायचं असेल त्यांना पुढे, तर त्यांच्या त्या करिअरमध्ये त्यांना ग्रोथ पाहिजे ना, मग ते अक्षय तृतीयेचा शक्तिपात म्हणजे शक्तिपाताला बसू शकतात. त्यामुळे कुणीही घेऊ शकतं. ठीक आहे? ठीक आहे मॅडम. हा व्हिडिओ म्हणजे रेकॉर्डिंग पाठवाल ना? हो, कारण हो. मध्ये मध्ये पाठवेल. आवाज तुमचा ब्रेक होत होता, ऐकायला येत नव्हतं. ओके, ओके. पाठवेल, ओके, पाठवेल. थँक्यू थँक्यू. ठीक आहे. आणि कधी ओके. होईल चालू? काय झालं? कधी चालू होईल तर सांगा मला. हो, हो. ग्रुपवर सगळं येईल मॅडम. कधी विद्या मॅडम शक्तिपातचा तुम्ही क्लास? चेक कराल. ठीक ओके आहे? ओके, थँक्यू मॅडम. ओके, थँक यू. हां, बोला गिरीश सर. तुम्ही बोलणार आहे का? हॅलो. हां, बोला सर. आवाज येतोय? हो, येतोय. बोला. हा. तेच आता त्या मॅडमनी सांगितलं, मध्ये मध्ये आवाज मध्ये येत नव्हता, त्याच्यामुळे त्याची रेकॉर्डिंग जरा पाठवलात तर बरं होईल. हो, मला हो. ते पाठवेल. शक्तिपात बद्दल म्हणजे सर्व क्लिअर होऊन जाईल काय की हां. नाही. ओके. ओके, आणि ओके. यावेळी मी नवीन आहे तर मला अजून थोडं क्लिअर होईल. हो, हो. रेकॉर्डिंग पाठवेल. रेकॉर्डिंग तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आत्ता आहात तिथं येईल. तुम्हाला त्याचा फायदा होऊन तुम्हाला जर का ते दुसरं कोणाला पाठवायचं असेल तरी तुम्ही हे रेकॉर्डिंग पाठवू शकता. ठीक आहे? ओके ओके. ओके. थँक यू सर. मॅडम, हां, बोला अनिता मॅडम, अनिता सोनावणे मॅडम. हा मला एक विचारायचं होतं की जो आपला शुक्रवार आणि शनिवारचा जो क्लास होणार आहे समृद्धी शक्तिपातचा, तो दुपारी होणार का संध्याकाळी होणार आहे मॅडम? तो रात्रीच होईल ना. साधारण त्याची वेळ 7 ते 8 असं 7 ते 8 किंवा 8 ते 9 अशी असेल. पण तुम्हाला सगळ्याचे रेकॉर्डिंग मिळतील. म्हणजे शुक्रवार, नाही नाही. शनिवार जो काही क्लास होईल ना, त्याचा पूर्ण हा. रेकॉर्डिंग त्या ग्रुपवर येईल. ज्या ग्रुपवर तुम्ही ह्याच्या समृद्धी शक्तिपातमध्ये असाल, तर त्या ग्रुपवर येईल. आणि मग मग काय होईल तिथे तुम्हाला ते बघितल्यामुळे तुम्ही त्यावेळेला जरी नसाल 5 ते 6च्या दरम्यान किंवा हे, तर मग तुम्ही काय कराल नंतर तुम्ही ऐकून ते प्रिंट आउट काढू शकता. त्याचे सगळे पीडीएफ हम्म. तुम्हाला तिथे मिळतील ग्रुपवर. नाही पण ते आपल्याला जे अक्षय तृतीयेच्या दिवशी जो शक्तिपात आहे त्यावेळेला ज्या ज्या वस्तू लागणार आहे, तर ते कसं 18 तारखेला मी प्रवासामध्ये असणार आहे ना, तर प्रवास करताना तुमचा व्हिडिओ बघितला तरी चालेल, पण ते जे प्रिंट आउट वगैरे काढायचे ते काढता नाही येणार ना. मग नाही प्रिंट आउट मी काय करेल लवकर टाकेल ग्रुपवर. सकाळी लवकर हो, टाकून देईल. 17 आता तुम्ही हे 17 बघा. तारखेला टाकू शकता. हो, हो. तुम्ही सगळेजण तुमची पहिल्यांदा तुम्ही पटकन आता 1 तास आता इथून कसं आहे उद्या सकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत तुम्ही तुमचे फीस कंप्लीट करून तुम्ही काय कराल तुमचं ॲडमिशन फिक्स कराल. मग तुम्हाला त्या ग्रुपमध्ये तुम्ही स्क्रीनशॉट शेअर केला, की तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. तुम्हाला ₹1001 ओके. फी भरायची आहे आणि तुम्हाला काय करायचंय ती फीस भरून झाल्यानंतर तुम्हाला आम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्ही ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल तुम्हाला. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मी लवकर प्रिंट आउट पाठवून देईल, की तुम्ही जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल, तेव्हा तुम्ही पटकन काढून घ्या. ठीक आहे? ओके चालेल. कारण कसं 17 तारखेला मिळालं ना मॅडम,
तर निदान 18 तारखेच्या सकाळी किंवा दुपारपर्यंत आम्ही सगळं प्रिंटआउट वगैरे रेडी करून ठेवू शकतो. हो कारण हो आम्ही संध्याकाळी निघणार आहे ना, म्हणजे 5-6 वाजता प्रवासाला. तर ठीक. मग दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी मी रात्रीपर्यंत माझ्या घरी पोहोचणार आहे. तर मला म्हणजे जर त्या वेळेला टाकलं तर होणार नाही ना. तर हो 17 नाही तारखेला नाही टाकलं देईल तर देईल. म्हणजे सगळं कम्प्लीट होईल. हे बघा, मी तुम्हाला सगळं प्रिंटआउट, तुम्हाला जे काही लागणार आहे सामान, म्हणजे मी तुम्हाला एक छानपैकी एक बाउल तयार करायला सांगणार आहे, की जो तुम्हाला स्वयंपाकघरात ठेवायचा आहे. असं बऱ्याच प्रोसिजर सांगणार आहे. तर त्या ज्या तुम्हाला काय होतील, त्याच्यात जे सामान लागणार आहे, ते पण मी त्याच्यात ऍड करून देईल. तर तुम्हाला काय होईल, हो. सोपं होईल ते करण्यासाठी. ठीक आहे? ओके ओके मॅडम, ओके. ओके. आणि दुसरं म्हणजे गाडीत जाताना तो रात्रीचा व्हिडिओ म्हणजे तुमचं हे ऐकलं सेशन तर चालेल ना? हां. हो, हो. चालेल. 18 तारखेचं. हो, चालेल, चालेल. चालेल. चालेल, चालेल. ओके, थँक्यू मॅडम. ओके. थँक यू सो मच. तर असं आहे, तुम्हाला ₹1001 भरून तुम्हाला ॲडमिशन तुमचं फिक्स करायचं आहे. तुम्हाला नंबर मगाशी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतलात का? मी तुम्हाला नंबर दिलेले होते. त्याच्यामध्ये कॉलिंगचाही नंबर आहे. तर आता स्क्रीनशॉट काढून घ्याल. कॉलिंगचाही नंबर आहे. तुम्हाला Google पे कुठं करायचंय तोही नंबर आहे. तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्याल. तुम्हाला कॉल करायला, तुमच्या शंका विचारायला हा नंबर दिलेला आहे. तुम्ही शंका विचारू शकता मॅडमना फोन करून आणि तुम्ही फोन पेवर तुम्ही पे करू शकता. या नंबरवर तुम्हाला पे करायचंय आणि आम्हाला स्क्रीनशॉट तुम्ही कुठल्याही एका नंबरवर पाठवा. आम्ही तुम्हाला लगेच ॲड करू. ठीक आहे. आपली फीज आहे 1001 आणि ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला पोटली हवी असेल, तर त्या पोटलीची फीज वेगळी आहे. ते तुम्ही प्रियांका मॅडमशी बोलून घ्याल. पोटली संदर्भात तुम्हाला काही हवं असेल तर. काही बिझनेसमन असतील, काही जणांना तिजोरीमध्ये ठेवायला हवी असेल, तर हे वर्षभर ती ठेवायची असते. तर त्यासाठी तुम्ही प्रियांका मॅडमशी कॉन्टॅक्ट करा. ओके. घेतले सगळ्यांनी स्क्रीनशॉट? सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतले? ओके. हां, अर्चना मॅडम बोलाल? काय नाही, रेकॉर्डिंगच म्हणत होते मॅडम. ते बाकीच्यांनी विचारलंच मग पाठवाल का? हां, रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग तर पाठवाल का? मॅडम मिळणारच. यात काही वादच नाही. तुम्हाला हा. रेकॉर्डिंग मिळणारच. आजचं मिळेल ना? मी आता जॉईन झाली ना, माहित नाही काय झालं. हो, हो. आजचं मिळेल. सगळं मिळेल. ठीक आहे? ठीक मी आता लगेच एक आहे. थँक्यू. तासाभरानंतर पाठवून देते. ठीक आहे. ओके. आणि कुणाची काही शंका आहे का? रुपाली मॅडम, शेखर सर, प्रियांका मॅडम, पूजा मॅडम. हां, मंगल मॅडम बोला. हा, नमस्ते दीदी. हां, बोला. दिवाळीचा मी समृद्धी शक्तिपात घेतलेला आणि आपण शेवटचा जो होता त्या दिवशीचा 3:30 मुहूर्तातला त्या दिवशी घेतला होता आणि त्याच्या दिवशी मला वाटतं नाही दुसरा दिवस असेल आणि लगेच दुसऱ्या दिवशी मला मुलाकडून फोन आला की त्याचा 15,000 आणि पेमेंट वाढलेला आहे. हां, बरोबर आहे. तुम्ही मला हा अनुभव शेअर केलेला. मी विसरले. ओके, ओके. त्यावेळी थँक यू, केलेला थँक यू. होता. त्यामुळे आपल्याला येतो तो अनुभव येतो, फक्त मनापासून करायला पाहिजे. येतो अनुभव आणि वर्षभरातही फरक जाणवतो आपल्याला की आपली कुठे ना कुठेतरी गुंतवणूक तरी चांगली झालेली असेल किंवा रिटर्न आपल्याला काहीतरी आला असेल. अशा ओके. गोष्टी आपल्याला जाणवतात त्या. फक्त आपण हां. ते लक्ष द्यायला पाहिजे की हा मी काहीतरी कोर्स केलेला आहे आणि त्याचा इफेक्ट हा आहे का हे बघावं लागतं. असं. ओके. पण छान गुण येतो आपल्याला, आपण फक्त मनापासून करायचं आहे. तुम्ही माझ्या मते दिवाळीचा एकच घेतला का? होय. होय, दिवाळीचा एक आणि त्याच्या पहिलाच होता, अगोदरचा नाही झाला? त्या अगोदरचा नाही. हां. आता मॅडम आपल्याकडे जवळ-जवळ 1.5 वर्ष झालं आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. व ते माझ्याही लक्षात नव्हतं. मी मगाशी त्यांना बघितलं, पण त्यांनी माझ्याशी अनुभव शेअर केलेला होता, की त्यांच्या मुलाला लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचा मेसेज आला, की त्याचा पगार वाढला म्हणून. नाही म्हणजे त्यांना तो खूप सुंदर अनुभव होता. आणि त्या कायम सांगत राहतात, की "मॅडम माझ्या मुलाला असा-असा अनुभव आला, की माझ्या आयुष्यात असे-असे चेंजेस झाले." त्या सांगत राहतात. थँक यू मंगल मॅडम. थँक्यू. मॅडम हां, बोला. मॅडम तुमचं फोन पेचं नाव अश्विनी साळुंखे आहे का? हां, अश्विनी साळुंखे येईल तिथं. अश्विनी पाटील किंवा अश्विनी साळुंखे येईल. नाही, अश्विनी साळुंखे आलं म्हणून म्हटलं कन्फर्म करावं. हां. हो, हो.
77 588 91 862. म्हणजे अश्विनी साळुंखे हो, कन्फर्म आहे अश्विनी ना? साळुंखे आहे. हो. ओके ओके थँक्यू. ओके. स्क्रीनशॉट पाठवून द्याल मॅडम मला. त्याच नंबरवर पाठवाल किंवा दुसऱ्या, मी ह्याच्यात पण टाकून देते कोणाला पाहिजे असेल तर. हा मॅडम, हा बोला सर. आता 9चा क्लास आता आहे का आता आपला? हो आहे 15 मिनिटानंतर आहे. हिलिंग प्रॅक्टिस आहे आपली. आपलं हेली मॅच आहे ना? हो, हिलिंग प्रॅक्टिस. थोडस बोलायचं होतं, माझं अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही मला असं. हो तुम्ही तिकडे याल. ओके, तिकडे बोलाल माझ्याशी. ओके ओके. ओके. हा झालं. अनिता मॅडम, झाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं? ओके. अजून कोणाची काही शंका आहे का? नाही? ओके. चला, थँक्यू सो. हा बोला विद्या मॅडम. मनी मनी रिलेटिव्ह पण त्यामध्ये आहे ना मॅडम? मनी पैसा आकर्षित करणे. हो त्याच्यासाठी पण आहे. हा ओके ओके सांगितले विचारायचं होतं. हा त्याच्यासाठी पण आहे. सोनल जगताप मॅडम, तुमचा अनुभव शेअर करताय का? तुम्ही होतात मागच्या वर्षी. खूप आनंद होईल तुम्ही दिसलात तर. हा बोला. हो हो मॅडम. माझंही नमस्कार मॅडम. माझंही त्यांच्यासारखं दिवाळीच्या वेळेसच झालेला आहे, पण खूप छान अनुभव आलेला आहे. तुम्ही म्हटले ना की तिजोरीतले पैसे कमी होत नाही, त्याप्रमाणे झालंय. वा 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 वा. मग तर खूपच छान अनुभव आलाय तुम्हाला. हो. आणि माझाही एकच झालेला आहे दिवाळीचा, कारण मागच्या वर्षी अक्षय तृतीयाला आहे ना काय झालं होतं, आजे सासूबाई वारल्या होत्या माझ्या. हो. तर त्यांच्यामुळे मला तिथे जावं लागलं होतं. आणि दसऱ्याला पार्लर असल्यामुळे मला खूप गर्दी होती, म्हणून सकाळी लवकर उठणं झालं नव्हतं माझं. हो. ठीक आहे. तुम्हाला नाही आशीर्वाद असतात आणि तुमचं ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये तुम्ही असल्यामुळे तुमची नावं ना मी सगळी प्रिंट करून ठेवलेली असतात. सो तुमच्यापर्यंत त्या ऊर्जा पोहोचतात. जरी तुम्हाला काही कारणास्तव ते अटेंड नाही करता आलं तर पोहोचतात. पण ठीक आहे, छान आहे. तुमची तिजोरी भरलेली आहे, तथास्तु. ओके, थँक्यू मॅडम. तुमचे हार्डवर्क पण आहेत त्याच्यासोबत. तुम्ही खूप हार्डवर्क करता. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. चला, झाल्या का सगळ्या? हा रुपाली मॅडम बोला. मॅडम, एक प्रश्न विचारायचा होता. जर म्हणजे सूतक वगैरे असेल ना असं आपल्याला, तर मग तेव्हा आपण घेऊ शकतो का? हो तुम्ही घेऊ शकता. चालेल असं? हो. युनिव्हर्सच्या ऊर्जेला आपण ज्यावेळेला जोडलं जातो ना, त्यावेळेला आपल्याला सगळं चालतं. म्हणजे इव्हन पिरियड्स मध्ये असलं तरी चालतं. बायकांनाही तेही बंधन नाहीये. तुम्ही बसू शकता सगळं मांडून समोर. चालेल. ठीक आहे मॅडम. ओके. थँक्यू सो मच. तुम्ही सर्वजण मला ऐकण्यासाठी इतक्या वेळ थांबलात, मला ऐकून घेतलं, माझ्या ऊर्जांसोबत कनेक्ट झाला, त्याबद्दल धन्यवाद. आणि लवकरात लवकर जोडले जा अक्षय तृतीयेला आणि अक्षय तृतीयेच्या ऊर्जांचा अनुभव घ्याल. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू सोनल मॅडम. थँक्यू. रेकॉर्डिंग मी 1 तासामध्ये पाठवते. ओके. थँक्यू स्वाती मॅडम.